अरे बाकी काम बी एवढं मन लावून करत जा की. हाय का आता कशा पायी बोलताय त्याला? पूजा करतो आहे ना व. या नाही म्हणतो आहे का? बाकीची कामं कराय ना ग वय. तो कवा नाही म्हणला हाय, करेल की. हेच ऐकतो आहे किती वरी झालं कवा करायचा. करल करल. कसं आहे, तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगितलं, नाही तर काय. अरे तो भीमा दिसतो. आय आय भीमा, हे जाय घरी ये, काम आहे का नाही काही. भीमा थांब. काय भीमा, काय रे तात्या? आलाच होय तू? आता दिसतोय ना व, आलोच असन की. अरे पण इतके दिवस कुठं होता रे? अरे कापडे काय गेलतो. कपडे इकायला एवढे दिवस? अरे तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण असणार आहे. मी आपलं असंच विचारलं. होय बाजूला आता. अरे थांब ना, एवढ्या दिवसानं आला, जरा येळ तरी बोल. अरे आता तुला भेटू का घरच्यांना भेटू सांग बरं. मला भेटल्यावर काय बिघडणार आहे? काय नाही ना बाबा, हो बाजूला चल. अरे थांब की, लयच पैका आणलं वाटतं तिकडून. लय कायच पोटापुरतं आहेत आपलं. किती आहे रे? आता तुला सांगून काय उपयोग आहे? हा आहेत आहेत. तुमचं एक बरं आहे बाबा, एक कमवतो, एक निस्ताच हिंडतो. ए भाऊ बद्दल काय बोललो का तात्या? आता बाळू बद्दल का बोललो मी आपला असंच बोललो. एक सांगू का? सांग बरं पडदिशी. अरे बाळू आला आहे वारीवरून. अरे काय सांगतोय? हा, बर बर. ऐ ऐक ना भीमा, ऐ अरे मला जे करायचं आहे ते मी करतोच आहे की. तू काय करतो आहेस हे समजेल का आम्हाला? तुम्हाला नाही समजायचं. हा ये बोललं का झालं, सांगायला लागत नाही. बाळू जरा घरातली आणि शेतातली बी कामं करत जा बर का. अंगाशी तू एवढं ठणकावून सांगितलं म्हणल्यावर करल की. बा करतो म्हणलं नवं काम म्या. गायला काय बोलू नका. हा लेख म्हणतो आईला काय बोलू नका, आय म्हणते लेखाला काय बोलू नका. चांगलंय. बर चला. कुठं झाला? अरे बाहेर भीमादा आला हाय, त्याला भेटूया. कोण म्हणलं? आय बा. अरे बाळू तू कवा आला? अरे म्या कवा चालू हाय, तूच नव्हतास. बघितलं का भीमाला किती कौतिक आहे तुझं. असं आहे ना गवय, कौतिक करण्यागतच हाय म्या. तुम्हासनी बोला ऐकणार आहे वय. हा हे बी आहेच. कसा आहेस? नाही बरं आहे. तू कसा आहेस? त्याला काय होतंय, बरं आहे. हाय का, तुम्ही काय बाळूच्या आडवत जाणार आहे वय? मला आवडल पर जमायचं नाही माझ्या छान. उगा गंमत करू नका माझी. गंमत नाही बाबा, खरं आहे तेच सांगतोय की. बरं असू द्या, तुमचा उंदरा मांजरांचा खेळ बास करा बरं. भीमा आला आहे ना व, त्याच्याकडे ध्यान द्या की. माझ्याकडे मागणं ध्यान द्या, आधी बाळूकडे बघा. का रे बाबा, आता म्या काय केलं हाय? अरे आय किती काळजी करते तुझी. हा जरा घरात राहत जा. तू बी जरा घरात राहत जा की. मी कामासाठी गेलतो बाहेर. अरे म्या बी कामासाठीच गेलो होतो. हो का? कसलं काम? देवाला भेटायचं काम. मग काय म्हणला देव? आय आणि बाला त्रास दे म्हणलं. हा अरे इथं काय चाललंय ठाव आहे ना तुला?
वय ठाव हाय. असं बी घरात माझ्याच लग्नाचा विषय चालू असतोय. मी बाला सांगितलं हाय भीमदाचं लगीन करून घ्या म्हणून. नको बाबा, आधी तुझी सुपारी झालीये, तुझं लगीन कर. अरे बास झालं तुमच्या भावाच. असे अरे अरे तिकडे काय खायला मिळत होतं का नव्हतं? होत की बारीक झालो आहे का? हा? वय वाईच जाऊ दे, आता आईच्या हातचं खायला मिळेल की इकडं. हा, पुन्हा होतो बघा आधी सारखं एकदम. हा, हा आता माझी दोन्ही बी लेकरं हितच आहेत. मी पोटभर खाऊ घालणार आहे. हा आणि मला काय उपाशी ठेवता का काय? हा असं कसं? चला जेवाया चला. भीमा तू हात पाय धुवून घे. हा वय वय, आधी हे घे. घे कापडे इकलेलं पैकैत. हा बघा एक पोरग कमवतय, दुसरं बघा. बरं बास की आता सुरू नका भाऊ. चला चल. चला. ते तालुक्याच्या बाजाराला जायचं म्हणजे उठ रे माधू लवकर. सरक सरक. पण चालेल. पण चालू भय. या पण. राम 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 राम. काय चाललं माधू? काय नाही, बसलो होतो गप्पा मारत गारव्याला. आणि नवीन काय गावात? काय नाही, काय असेल तर ते तात्यालाच ठाव. होय, समध्या गावची खबर तात्यालाच असते. खरं आहे. अरे ते झालंच, पण तुम्हाला काही वेगळं ठाव आहे का असं पण ते विचारतात. नाही तर मी असताना तुम्हाला कशा पाहिजे विचारतात. बरोबर ना? पण अय्यो ए त्या स्वतःच कौतुक स्वतःच किती करून घेशील. तोंड बंद करा. तात्याचं तोंड बंद झालं तर कसं व्हायचं? ह्यो तात्या आणि तो बाळू या दोघांचं काय सांगायचं म्हणजे आता बाळप्पाचा विषय काढायची काय गरज आहे उगा? लागली का मिरची तुला त्याचं नाव घेतलं तर? अरे तसं नव पर अय्यो जाऊ दे म्हणतो मी, जाऊ दे. हा मग समधी कापडं विकली मी. हा आणि आणखी कापडं लागणार आहे का? अरे वा हे झाग झालं की. मग आता 4 दिवस आराम कर, मग लागू काम. वय वय. बाळ्याच्या लग्नाचं काय झालं? का बस की जरा. तुला बी आल्याला इशे काढायची गरज आहे का? तोंडात तीळ भिजत नाही का तुझ्या? याला काय बोलती हाय? त्याला समजत नाही वय. बरं राहिलं. या नुसतं विचारच होतो का काय बोलणं झालं त्याच्या संग, काय म्हणाला तो? हा काय म्हणतोय? त्याला काय विचारायचं नाही आता. गंगीकडे जाऊन आलो, बोलाय गेलो, काय बोलायचं समजलं नाही. तर ते समधी इकडे येतील तेव्हा बघू. गंगूताई बी येणार इकडे म्हणजे तर ते बी येईल की मग. कोण कोण येणार ते ठाव नाही. बरं जावई बापू तर येत्या. आले लागलीच 2 दिवसात लगीन लावून टाकू. मला नाही वाटत बाळू तयार होईल. असा होत नाही, त्याचा बा तयार होईल. काय झालं हसाय? काय नाही. म्या खरं बोलतो आहे. रागाच्या भरात किती खार खाताय माझ्या लेकावर. राग बी काय नाही. समधी इकडे आली का लागलीच 2 दिवसात लगीन लावायचं. काय बोलता हाय? हे खरं आहे तेच सांगतो. कशाची तयारी नाही काय नाही आणि लगीन करणार आहे वय? कसली तयारी बेरी नाही करायची. त्याला उभा करायचं आणि लगीन लावायचं. बा मला वाटतं तू बाळू संग बोल एकदा. काय येळा बोललो आहे? नाही तू मी बी बोलले पर तू नाहीच म्हणतो हाय. बरं बघा मग आता काय. बघा म्हणजे तू एक काम करायचं आहे.
म्या काय करणार? याच्या संग बोल आणि अंदाज घे आणि त्याच्या कानावर घाल का समधी इकडे येणार आहेत की. त्याला नाही माहिती का आता? त्याला सांगितलं हाय, पण एकदा तू बी बोलून घे. त्याचं काय मत हाय ते बघ. बरं बरं बघतो मी. काय झालं? समधी गप का झाला? कुठे काय कापड कशी इकली ते सांगत होतो मी. अरे वा, तुला बी खोटं बोलायला यायला लागलं म्हण की. ते बाळू आला आहे गावात. आता लवकरच त्याच्या लग्नाचं पण काहीतरी सुरू होईल बघा. अयो, हा तात्या बाळूच्या बहिणीकडे जाऊन आला. माझं खूप कौतुक करत होते ते सगळे मिळून. काय रे तात्या? हा हा, कौतुक. जरा जास्तच कौतिक करत होते. हा. हा. होय का? पंचामुळे तर समज झालं म्हणे देव माणूस आहे पंच. हा, पंचमुळे तर बाळूची सुपारी झाली. लय नाव घेत होते. ऐकलं का? अय्यो, माझे उपकार आहेत त्यांच्यावर, असं तेच म्हणत होते. अय्यो, कवा हा कवा धरणं तेच 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 बोलत होते. देव माणूस आहे म्हणे पंच. हा, लय नाव काढलं तुमचं. हा, असं आहे वय. बाळूचं बी लय नाव काढलं, पर लय वाईट वाटत होतं त्यांना. का रे? लग्नाला तयार नाही तो. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. अय्यो. आता बाळ पण आहे म्हणतोय, त्याला आपण काय करणार? त्याची इच्छा असेल तर तो लग्न करी. आणि असं बी ह्यो त्यांच्या घरातला इशा आहे. त्यात गावकीने कशा पायी पडायचं म्हणतो म्या. अय्यो, असं कसं रे मधू? अरे, मागच्या वेळेस मी लक्ष घातलं म्हणून सुपारी झाली. अयो, ह्या पुढे पण मला लक्ष घालायला पाहिजे, त्याशिवाय कार्य पुढे जाणार नाही. अय्यो, अय्यो, ज्यांना मी आधार वाटतो, ज्यांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी मी करायलाच पाहिजे. अय्यो. समजा बराबर आहे पण तुम्ही या भानगडीत लक्ष द्यायचं म्हणजे थोडं. अय्यो, हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे. अय्यो, म्हणजे मी बाळूच्या घरी जाणं योग्य नाही. बाळूच्या घरचं कोणीतरी माझ्याकडे आलं पाहिजे, बाळूच्या लग्नाचं बघा म्हणून सांगायला. अय्यो, परपंच मला तरी असं वाटतं आहे का त्यांचं ते बघून घेतील की. नाही नाही, पंच म्हणतात ते बरोबर आहे. अरे वय, त्यासाठी बाळूच्या घरच्यासनी पंचाकडे घेऊन यायला पाहिजे. अरे मग तात्या आहे की, तो करेल ते काम. काय तात्या? आता तुम्ही समजे एवढे म्हणते म्हणल्यावर आता काय. पंच, तात्याला पाठवा बाळूच्या घरी. मायपाला घेऊन या, नाही तर जावई बापूसनी घेऊन या म्हणाव. मागल्या येळगत करूया. अरे पोपटा, ऐकलंस का? लाग कामाला. होय होय. माय पकड जातो, त्याला घेऊन येतो. आणि नाही तर मग जावई बापूला घेऊन येतो. बघू ना आता कोण येत ते. आणि पर याचा उपयोग होईल का पण? अय्यो, असा कसा नाही होणार? नाही आता एवढं समजा करून बी तेव्हा लग्नाला तयारच नाही झाला तर मग काय करायचं? अय्यो, असं कसं ऐकणार नाही? गावात राहायचं तर गावाच्या नियमाप्रमाणे राहायला पाहिजे रे पोपटा. स्वतःच्या मनासारखं वागवून चालत नाही बघा. अय्यो, अव ते झालं पण आता हे. अय्यो, जे होईल ते चांगलंच होईल. माझ्या समोर जर बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव आला, काही तक्रार आली, तर बाळूचा प्रश्न मला हातात घेणं भाग आहे. अय्यो, आणि तुमच्या हातात आला का मग? अय्यो, आयो, काय आहे? काय ठरविलं हाय? कशाचं काय ठरविलं आहे?
कशाचं म्हणजे गंगीच्या माहेरी जायचं? होय की मग जाऊ की, त्यात काय. अरे पर कवा? सकाळच्याला जाऊ. हा, हे कवा ठरलं? अगं आहे आत्ताच ठरलं की. गंगीला ठाव आहे का? काय आहे आता ठरलं आहे म्हणलं, तिला कसं ठाव असेल. मग तिला सांगाय ना ग. होय होय सांगतो. हरी बार. हा. ए लगमवा, अगं बाहेर ये. हा बा काय करते आहे? भाकऱ्या करीत आहे. हं. आणि आय काय करते आहे? ती बी स्वयंपाक करते. चिडली बिडली नाही ना हो? नाही नाही. जा तिला खाई मार. आय काय बाहेर आहे बाई, बा बोलत आहे. काय हो? बोला पडदिशी, मला स्वयंपाक करायचा आहे. अगं करशील की. सत्ती कुठं आहे? तिला बी बोली. अव कशा पायी समजा गावगोळा करताय, बोला की. अगं होय की, पण आधी तिला बोली. जा. सत्य, चुलीवरली भाकर काढून बाहेर ये बाय. बाला तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. असं काय नाही, तिच्या संगत बोलायचं आहे ते. मग कशा पायी तिला बोलवताय? हा, भाकर काढलीस ना? होय. काय बोलायचं आहे? आता बोलायचं नाही म्हणत्यात. आता ऐकता का? उद्या सकाळच्याला गंगे तुझ्या माहेरी जायचं आहे आपल्याला. काय? काय गरज नाही? गरज नाही म्हणजे? होय की. अगं तुझा बा आला होता ना हो घरला. तिकडे बाळू बी आला आहे. जाय ना ग का? बा येऊन काय उपयोग? ज्याच्यासाठी जायचं आहे तो वय म्हणत नाही तवर जायचं नाही. अगं त्याला वय म्हणायला लावायचं आहे म्हणून तर जायचं आहे. ते आयानं बा बघून घेत्यात. सारखं नकार ऐकायला म्या काय मोकळी नाही. मग लगीन करायचं राहू दे का? राहू दे म्हण. आधी त्याला वय म्हणायला लावा. तो बाळू हाय तर म्या त्याची भन हाय. अगं असा कसा वय म्हणाल त्यो? जावं तर लागलच ना. समजेजण गेलो ना, सुपारीला झालं ना तसं होईल. हा, नाही म्हणजे नाही. त्याला वय म्हणायला लावा, मगच म्या येईन. होय का? सत्य, आपण जाऊ. ए लगमवा, तू बी चल. नाही आय नाही तर म्या बी नाही. हं? आणि मी बी नाही येणार. आता तू मस्ती काय झाला? काय नाही, पण आय नाही तर आम्ही बी नाही येणार. अगं अगं तिला एक समजना. तुम्ही काय येडे आहात का काय? तुझ्याच लग्नाचं चाललं आहे ना व? आम्हाला काय हौस आहे का तिकडे जायचं? हे बघ, तिकडे जाऊन तुझं लगीनच करून यायचं आहे. गपगुमान चला. बा आधी लगीन तर ठरू दे. बाळू मामा होय म्हणू दे, मग येतो आम्ही. मग हिर्या, आपण दोघं जाऊ. यांना राहू दे इथं. येतील माग ना. बाय. आणि आय काय बी झालं तरी बी त्या बायाला लगीन करायला तयार करायचं बघ. हा, गंगूताईच्या सासूला आणि दाजीसनी वाटत हाय तर माझं आणि सत्तीचं लगीन व्हायला पाहिजे. पण मी लहानपणीच त्यासनी सांगितलं हाय का हे लगीन झालं तर छपरावर दिवा ठेवावं लागल.